आज अकोला जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ एक भव्य दिव्य असा महामोर्चा निघाला आहे। भारतीय संविधानाला अपेक्षित असणाऱ्या सामाजिक न्याय व समतेची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाच्या 7 सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि उपेक्षित वंचित समाज घटकाला न्याय मिळाला पाहिजे। म्हणून या अकोला जिल्ह्यातीलच नाही तर आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील इतर जिल्ह्यातीलही उपेक्षित वंचित समाज घटक हा मोठ्या प्रमाणात आपला अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा हक्क मागतोय। या मोर्चामध्ये फक्त मातंग समाजच नाही तर खाटीक समाज, चर्मकार समाज, वाल्मिकी समाज, इतर छोटे सर्व समाज घटक आहेत। मी सरकारला विनंती करतो, या मागे पडलेल्या समाज बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता आपल्याला अनुसूचित जातीचं आरक्षण वर्गीकरण करावंच लागेल। मी या ठिकाणी या वर्गीकरणाला विरोध करणाऱ्या आमच्या बांधवांना विनंती करतो, यांच्या व्यथा तुम्हाला माहित आहेत, यांचे कष्ट तुम्हाला माहित आहेत, यांना आरक्षण पोहोचलं नाही याची जाणीव तुम्हाला आहे। मी तुम्हाला विनंती करतो, आपल्या मागे पडलेल्या समाज बांधवांना एकत्रित करण्यासाठी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची शिकवण, परमपूज्य डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा लेखणी आणि या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, इतर सर्व महापुरुषांना डोळ्यासमोर ठेवून, त्यांची विचार डोळ्यासमोर ठेवून आपण हा विरोध थांबावा आणि आरक्षण उपवर्गीकरण हे लागू करण्यास सहकार्य करावे अशी मी या मोर्चाच्या वतीने विरोधकांना विनंती करतोय आणि सरकारला विनंती करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।